लाडकी बहिणींचा लाडक्या जर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते हवे असतील, फिक्स हप्ते हवे असतील, तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. ई-केवायसी नवीन प्रकारे कशी करायची आहे, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या लाडक्या ही ई-केवायसी करायची आहे, कोणत्या लाडक्या ई-केवायसी करायची गरज नाहीये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि ज्या ज्या लाडक्या 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, ज्यांची ई-केवायसी चुकली होती, सर्व लाडक्यांना आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, कारण की मी तुम्हाला एकदम चांगल्या एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे. आणि लाडक्यांनो, आता पुन्हा चुका करू नका. मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे 17वे 18वे हप्ते सोबत पुढचे सगळे हप्ते चालू होणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि लाडक्यांनो बघा, ज्यांना 18वा हप्ता भेटलेला आहे त्यांना 19वा हप्ता आपण भेटणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. फक्त आता एक अजून मी अपडेट आलेली आहे, ती अपडेट तुम्हाला मी सांगतो. बघा, ई-केवायसी मुळे या ठिकाणी लाडक्यांची 19वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, पण त्याच्यामध्ये ह्या व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी 18वा हप्ता भेटला असेल तर 1-2 दिवस अजून वेट करायचे आहे. तिची अपडेट या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी तोपर्यंत आपली ई-केवायसी कंप्लीट करायची आहे. तर लाडक्यांनो, कुणाकुणाला 18वा 17वा हप्ता भेटला नाहीये, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, तर लाडक्यांनो बघा, फिक्स तुम्हाला हप्ता भेटणार आहे. 100% फिक्स हप्ता भेटणार आहे. जर मी ज्या गोष्टी सांगतोय त्या प्रकारे जर तुम्ही ई-केवायसी केली तर. खूप 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 महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला डायरेक्ट मी सांगणार आहे कुठं ऑप्शन शोधायचं आहे, कुठं तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. बघा, आता परत चुका करू नका. आता तुम्हाला परत ई-केवायसीची अपडेट येणार नाही, नवीन परत GR येणार नाही, नवीन तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना ही शेवटची संधी आहे अशी समजा. आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय एकदम योग्य प्रकारे करा. चला, तर बघा, पहिली गोष्ट स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, ती माहिती तुम्ही बघायची आहे. त्याचबरोबर यात फक्त दुरुस्ती करता येणार आहे. लक्षात घ्या लाडक्यांनो, पहिल्या ज्या लाडक्यांना ई-केवायसी चुकल्या आहेत, ज्यांची गव्हर्नमेंट एम्प्लॉई असं ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई अशी एरर येत आहे, त्यांच्यासाठी ही ई-केवायसी आलेली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 19वा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्याबद्दल पण मी बोलतो, काळजी करायची गरज नाहीये. तर सुरुवात करतोय लाडक्यांनो, तुम्हाला एकदम छान प्रकारे माहिती देणार आहे. हे ऑप्शन व्यवस्थित समजून घ्या, कारण की आजच्या लेक्चरमध्ये लाडक्याताई विचारत आहेत की सर ती प्रोसेस एकदा सांगा, कोणते ऑप्शन आम्हाला टिक करायचे ते सांगा, म्हणजे आम्हाला चुका होणार नाहीत. कारण की मागच्या वेळेस आपले लेक्चर बघितल्यानंतर बऱ्याच लाडक्यांनी या ठिकाणी फायदा झाला, पण ज्यांनी व्हिडिओ बघितले नव्हते, कुठेतरी काहीतरी टीका करून ठेवल्या, कुठेतरी काहीतरी टिक करून ठेवून पुन्हा चुका झाल्या आणि त्यांना हप्ते भेटले नाही. त्याच्यामुळे लाडक्यांनो, आपले व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला, आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने बघा, अशा स्वरूपाचं तुम्हाला हे अपडेट यायला पाहिजे. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं तुम्हाला यायला पाहिजे, तरच तुमची यशस्वी झाले. कुणाकुणाला आता अशात काल आज कुणी ई-केवायसी केले का, असं सक्सेस कुणाला भेटलंय का, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या वेबसाईटवर जायचे. स्टेप नंबर 1, तुम्हाला या वेबसाईटवर जायचे, ladkibahin.maharashtra.government.in. गव्हर्नमेंट असायला पाहिजे, government.in या वेबसाईटवर जायचे. लाडक्या बहिणीच्या ही वेबसाईट तुम्हाला अशा स्वरूपाची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटमध्ये बघा, ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. बघा, ही गोष्ट समजून घ्या. ही ई-केवायसी सगळ्यांसाठी नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल की सर मागच्या वेळेस ई-केवायसी केली नव्हती, आता जर मला ई-केवायसी करायला चालणार नाहीये, ज्यांच्या ई-केवायसी चुकल्यात, सरकारला परत विनंती आहे. बघा, हे फक्त त्यांनी कुणाला दिले, एक परत सांगतोय, सोप्या भाषेत सांगतोय, हे फक्त चुकलेल्या लाडक्यांना दिलंय. ज्या लाडक्यांची ई-केवायसी बाकी होती, ज्या लाडक्यांना ई-केवायसी करता आली नाही, त्यांना या ठिकाणी सरकारने परत संधी द्यावी. परत सरकार मायबाप एक तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे, माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत आहे, ज्यांची ई-केवायसी अजून बाकी आहे, ज्यांची ई-केवायसी या ठिकाणी राहिली, शिल्लक राहिली, त्यांना पण ऑप्शन द्या. हे ऑप्शन फक्त आणि फक्त ज्यांची ई-केवायसी चुकली आहे त्यांना दुरुस्तीची ही ई-केवायसी आहे, हे तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगत आहे लाडक्यांनो. चला, आता बघा, या ठिकाणी बघा, अशा स्वरूपात क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं एक पेज दिसेल.
हे पेज तुम्हाला दिसेल. ज्या लाडक्या त्यांची KYC चुकली आहे त्यांच्यासाठी पहिली आता ही स्टेप मी तुम्हाला सांगितलं. त्यांना बघा हे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्यांची KYC चुकली, परत आता नवीन अशी KYC करता येणार नाही. सोप्या भाषेत सांगितलं, नवीन KYC करता येणार नाही. ज्यांच्या KYC चुकल्यात त्यांचा इथं आधार कार्ड नंबर टाकायचा, कॅप्चा येईल तो कॅप्चा टाकायचा, मी सहमत आहे वर क्लिक करायचं. OTP तुम्हाला येईल. OTP तुमच्या मोबाईल नंबरवर, म्हणजे ज्या लाडक्या त्यांच्या आधार कार्ड नंबर टाकला होता त्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा आधार कार्ड नंबरवर OTP येईल. तो OTP इथं टाकायचा, OTP टाकायचा, सबमिट करायचा आहे. आता सबमिट केल्यानंतर हे बघा सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्याला हात जोडून लाडक्या बहिणींनो बघा, सगळ्याला हात जोडून विनंती आहे, पुन्हा संधी भेटणार नाही. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, सर्वांना हात जोडून विनंती आहे, हे जे 2 प्रश्न आहेत ना याला नीट समजून घ्या आणि त्याचे बरोबर उत्तर द्या. परत म्हणू नका माझं चुकूनच ते बटन दबलं, चुकूनच तिकडे क्लिक झालं, चुकूनच असं झालं, ते असं चालणार नाही. शेवटची संधी पकडा, ही शेवटची संधी आहे, याच्यानंतर तुम्हाला परत ऑप्शन भेटणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, काय नेमकं समजतं, ज्यावेळेस OTP टाकल्यानंतर हे 2 प्रश्न विचारले जात आहेत. हे 2 प्रश्नाचे फक्त आपल्याला उत्तर द्यायचे. आता बघा तुम्हाला काय प्रश्न, आधी प्रश्न वाचून दाखवतो आणि नंतर काय उत्तर निवडायचे ते पण सांगतो. बघा नीट समजून घ्या लाडक्या बहिणींनो. बघा काय प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. नाही 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 नो. इथं नाहीवर क्लिक करायचं आहे. तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? नाही. समजलं आता? काही अवघड नाही, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलं. दुसरा बघा, दुसरा प्रश्न होता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्त आहेत का? सेवानिवृत्त, निवृत्ती वेतन घेत नाही. तुमच्या कोणी घरामध्ये असं सेवानिवृत्त घेत आहे का? सेवानिवृत्तींचे काय पेन्शन काय भेटते का? नाही नाही नाही. एवढं सोपं सांगितलेलं आहे. आता चुका करू नका, हात जोडून विनंती आहे. आता चुका केल्या तर तुम्हाला परत कोणी KYC करून देणार नाही, ऑप्शन पण भेटणार नाही, कारण की सरकारने आता 3री वेळेस ही KYCची मुदत वाढवलेली आहे. आता हे जर व्यवस्थित केलं, हे 2 क्लिक करायचंय, उपरोक्त हे AB दोन्ही बरोबर सांगायचंय आणि सबमिट बटनावर क्लिक करायचंय. बघा एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. काय करायचं, पहिलं लाडक्या बहिणी योजनेच्या वेबसाईटवर जायचंय. ज्या लाडक्या उशीर आल्या त्यांच्यासाठी परत सांगतोय, लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं KYCच्या लिंकवर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर त्याचा लाडक्या बहिणीचा, ज्या लाडक्या बहिणीची KYC चुकली तिचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमतवर क्लिक करायचंय, सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर हे 2 प्रश्न विचारले जातील. दोन्ही वेळेस नाही नाही करायचं आहे. बस विषय संपला. एवढं करायचंय, नाही करायचंय, सबमिट करायचंय आणि ते तुम्हाला लगेच शेवटी सक्सेसचा मेसेज येईल. सक्सेसचा मेसेज आला, विषय संपला. काहीच करायची पुन्हा गरज नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे चालू होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मी कधीच एवढं म्हणत नाही आहे, हात जोडून विनंती आहे, कारण की इथपर्यंत आपण ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात हे पोहोचून द्या. कारण परत जर इथं आहे वर क्लिक केलं, लाडक्या बहिणीने चुकून केलं तर त्यांचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. इथं नाही करायचं आहे आणि इथं सबमिट, हे क्लिक करून सबमिट करायचं आहे, एवढं करायचं आहे. सर्वांना व्हिडिओ जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.